उदग्रहणिका पूर्वक वाकुडे दाई भट्ट योग्य करो भट्टोबासी भिक्षा देणे। उदग्रहणिका पूर्वक, उद म्हणजे उदक पाणी ग्रहण करतो आपण आणि तहान भागवतो। तशी जीवाला जी तहान लागली पाहिजे ती ज्ञान प्रेमाची मोक्षाची। ही तहान जी आहे आपली तृषा पाणी पिण्याची, पाणी पीत राहणार पुन्हा तहान लागणार, पाणी पीत राहणार पुन्हा तहान लागणार। पण जी तहान लागली पाहिजे ती अशी तहान लागली पाहिजे की ज्यामुळे हे जीवन परिवर्तन होईल। जसं परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडातलं काय काय जातं, गंध काळिमा कठी, गंज जातो, काळा वर्ण जातो आणि त्याच्यातलं कठीणत्व लोखंडातलं ते पण निघून जातं। झळाळी चमकते आणि सुवर्ण ऐसे नाव होय। परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्याबरोबर लोखंडातला गंज निघून जातो, कठीणपणा निघून जातो आणि काळा जो रंग आहे तोही निघून जातो आणि परिवर्तन होतं। तेजवर्ण येतो, मृदुता येते, त्याच्यात नरमाई येते आणि कनक ऐसे नाव आहे, त्याला सुवर्ण ऐसे नाव होतं। तसं जर या परमेश्वर शास्त्राचा स्पर्श जीवात्म्याला झाला तर जीवाच्या ठिकाणी असलेले जे दोष आहेत ते त्रिदोष नासतील आणि या जीवाला खऱ्या अर्थाने एक वेगळं नामाभिधान प्राप्त होईल। आणि परमेश्वराच्या ज्ञानाची जर तहान ते जर प्राशन केलं म्हणजे अमृत ज्ञानामृत, परमेश्वराचं ज्ञानामृत जर तुम्ही प्राशन केलं म्हणजे जर पिलं तर पुन्हा जीवनात ते तहान लागण्याचं कारण राहत नाही। आणि ज्ञानाच्या आधाराने ईश्वरापर्यंत पोहोचता येतं, परमेश्वराच्या स्वरूपापर्यंत जाता येतं। ज्ञानच नसेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही। डोळे असून आपण आंधळे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती कुंटली। सर्व कशामुळे झालं, एका अविद्येने, है की नाही? त्यासाठी काय पाहिजे, विद्या म्हणजे ज्ञान। ज्ञान प्राप्त व्हावं, ज्ञान मिळावं अशी तहान लागणं ही गरज, ही खूप जीवनाची गरज आहे। इथे जे वाकुडे दाईम भट्ट आहेत त्यांना सुद्धा आचार्यांनी त्यांची जी ज्ञानाची तहान भूक आहे ती या ठिकाणी भागवलेली आहे। जसं उदग्रहणी का पूर्वक, तहान लागल्यानंतर पाणी पिल्यावर आत्म्याला शांतता वाटते, समाधान वाटतं, समाधान वाटतं तहान पाणी पिल्यावर। तसं परमेश्वराचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्यालाही समाधान होतं, आपणही स्थिर होतो। आपली जी मती इकडे तिकडे चाललेली आहे, जी सैरभैर होते अज्ञानामुळे, तेच ज्ञान जर परमेश्वराचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्थित प्रज्ञेच्या लक्षणावर जाता, तुम्ही स्थित प्रज्ञ होता। कारण ज्ञान तुम्हाला प्रत्येक वेळेला जर तुम्ही इकडे तिकडे भटकले तर ज्ञान तुम्हाला मूळ मार्गावर घेऊन येतं, ते तुम्हाला इकडे तिकडे भटकू देत नाही। म्हणून ज्ञान असणं गरजेचं आहे, बाकी काही जरी असेल तर ज्ञान असणं गरजेचं आहे। ज्ञानाशिवाय काही साध्य होणार नाही। एक दिस कुमरे रे माईसे तडसमुखासी भिक्षे गेली, एक गावाचं नाव आहे तडसमुख। ही कुमरे रेमाईसा जिने हे सगळे ओटे गोटे बांधलेत स्वामींचे, ती भिक्षावसराला
स्वामींनी लिहिलेल्या दररोजच्या नित्यविधीतला भिक्षा मागणे हा एक विधी आहे. भिक्षा मागून भोजन, भिक्षा घेण्याकरता ती तडसमुख या गावी गेलेली आहे. तो भिक्षा करिता विद्वांसा वाकुडे दाईंभट्टाची या घरा गेली. आणि भिक्षा मागत असताना, भिक्षाविधी आचरण करत असताना विद्वांस वाकुडे दायंभट्ट हे कोण आहेत? विद्वान आहेत. विद्वान त्या काळामध्ये ज्यांना 5 दर्शनाचा अभ्यास असायचा, न्याय सांख्य मीमांसा, तो व्यक्ती विद्वान, समाजामध्ये प्रतिष्ठित. तसे हे वाकुडे दायंभट्ट जे आहेत हे विद्वान आहेत आणि त्यांच्या घरी ती भिक्षेला गेलेली आहे. ते चाटे पडत होते. त्या ठिकाणी मुलं वाकुडे दायंभट्टाकडून ज्ञानार्जन करत होते, शिकत होते. तेही रेमाईसा ते म्हणितले. आणि ते रेमाईसाला म्हणतात, ते शिकणारी मुलं, महात्मे ओ हे पेंडे वासुरवासी घाला. काय म्हणाले ते रेमाईसाला? इथे ही गवताची पेंडी आहे, ही पेंडी तुम्ही, जे वासरू आहे त्याला ही पेंडी तुम्ही नेऊन घाला, त्याला हा चारा टाका, मग आम्ही तुम्हाशी भिक्षा घालुनी, तर आम्ही तुम्हाला भिक्षा वाढू. ही पेंडी जर तुम्ही वासराला नेऊन टाकत असाल तर आम्ही तुम्हाला भिक्षा घालू. एरवी आम्हा घालू नये. एरवी आम्ही तुम्हाला भिक्षा देणार नाही. तीही म्हणितले का घालू नये. कुमरे रेमाईस त्यांना म्हणते, बाबा पेंडी त्या वासराला टाकल्याशिवाय तुम्ही मला भिक्षा देणार नाही, भिक्षा वाढणार नाही. काय कारण? कारण काय याच? चाटा म्हणितले. मग ती मुलं त्या कुमरे रेमाईसाला म्हणतात, नामचा उपदेश तुम्हा नाही. तुम्ही आमच्या मार्गाचे नाही, तुम्ही आमच्या मार्गाचे नाहीये. तुम्ही आमचा जो अभ्यास आहे किंवा आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान किंवा तो आमचा जो मार्ग आहे तो तुम्ही स्वीकारलेला नाहीये. आम्ही तुम्हाला काय म्हणून भिक्षा वाढू? तव रेमाईसी म्हणितले. मग रेमाईस त्यांना म्हणते, शिवनियासी पाणी घालता त्याशी काय तुमचा उपदेश असे. शिवनियासी पाणी घालता म्हणजे शिंप्याला जर तुम्ही पाणी पाजता, शिंप्याला जर तुम्ही पाणी देता, तर त्याला काही तुमचा उपदेश आहे का? त्याला तुमचं ज्ञान आहे का? त्याने काही तुमच्या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे का? का तुमची गरज आहे, तुम्हाला कपडे शिवायचे, तो कपडे शिवून देणार आहे म्हणून तुम्ही त्याला पाणी देता. आणि आम्ही तर भिक्षा मागायला आलेलो आहोत, आम्हाला तुम्ही भिक्षा देत नाही का? तर तुम्ही आमच्या मार्गाचे नाही. तो तेही म्हणितले ऐशी, तुम्ही तर आमच्या द्वारा का येता. तुम्ही जर आम्हाला असं उलट उत्तर देता, आम्हाला प्रतिप्रश्न विचारता, तुम्ही आमच्या घरी भिक्षेला येताच का? आमच्या घरी भिक्षेला यायचं काही कारण आहे? रेमाईसी म्हणितले, जया देवाचा हा मार्ग तेने देवी म्हणितले. ज्या देवाच्या मार्गावर, ज्या देवाच्या सिद्धांतावर, ज्या देवाच्या तत्वज्ञानावर आम्ही आमचं जीवन समर्पित केलेलं आहे, ते या देवाने असं सांगितलेलं आहे, अन्नाचिया चाडा तरी ब्राह्मणाचिया घरा जावी. जर भिक्षा भोजन घ्यायचं असेल तर तुम्ही ब्राह्मणाच्या घरी जाऊन भिक्षा भोजन घ्या. वाहनाची या चाडा तर चर्मकाराची या जावे.
आणि जर चपलीची गरज असेल, पायातल्या चपला तुटलेल्या असतील किंवा चपला जर पुन्हा शिवून घ्यायच्या असतील तर तुम्ही चर्मकाराकडे जावं. तुले नेते उगेच राहिले. आणि मग ती जी मुलं होती विद्यार्थी, कुमरे रे मैसने असं उत्तर दिल्यावर ते मुलं शांत बसले. तेत वाकुडे दायंबास बसले होते. त्यांचे गुरु वाकुडे दायंबास ती त्या ठिकाणी बसलेली होती. तेही अवघे ऐकले. यांच्यात झालेला संवाद मुलामध्ये आणि रेमायसीमध्ये त्यांनी ऐकला. मग रेमायसे भिक्षा करोण गंगे साली. परमेश्वराने विहिलेल्या विधीप्रमाणे भिक्षा मागितली आणि गंगेवर जेवायला गेली. अवघ्या विधी सारीला, जो विधी परमेश्वराने विहिलेला आहे तो सगळा विधी त्यांनी यथोचित त्या ठिकाणी पूर्ण केला. तो येतो कामानी वाकुडे दायंभट्टाले. आणि तिचं जेवण संपता हे वाकुडे दायंबस त्या ठिकाणी पोचले आणि बैसले. रेमायसी जवळ जाऊन ते बसले. रेमायसाशी पुसले आणि मग रेमायसीला विचारू लागले, हा आई हा मार्ग कवण्या देवाचा. तुम्ही जो मगाशी उल्लेख केला की भिक्षासाठी ब्राह्मणाच्या घरा जावे, ज्या देवाने हा मार्ग निरूपण केलेला आहे तो देव कोणता आहे? कोणता देव आहे तुमचा नेमका ज्याने तुम्हाला हा मार्ग सांगितलेला आहे? रेमायसी म्हणेतले गा परमेश्वर तया देवाचा. परमेश्वर चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधरो. सकळ जीवाते रक्षिता हो उद्धरिता हो. तो जो पर आहे, ब्रह्म्याच्या पर पलीकडे जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा हा मार्ग आहे. नऊ ठिकाणाच्या देवतेच्या पलीकडे पर जे ठिकाण आहे तो परमेश्वर. कर्मभूमीच्या देवता होती परमेश्वर नव्हती. ही पहिली स्टेज. अष्टो देवयोनी देवता होती परमेश्वर नव्हती. दुसरी स्टेज. अंतराळीचे गंधर्व देवता होती परमेश्वर नव्हती. तिसरी स्टेज. स्वर्गीची इंद्रचंद्राधिक देवता होती परमेश्वर नव्हती. चौथी स्टेज. कैलास वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक देवता होती परमेश्वर नव्हती. पाचवी स्टेज. क्षराब्दीची शेषशाही देवता होय परमेश्वर नव्हे. सहावी स्टेज. अष्टभैरव देवता होती परमेश्वर नव्हती. सातवी स्टेज. विश्वरूप देवता होय परमेश्वर नव्हे. आठवी. चैतन्य देवता होय परमेश्वर नव्हे. नववी. आणि त्याच्या पलीकडे चैतन्या परमेश्वर तो देव श्री चक्रधरू. सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. एकूण ह्या 9 ठिकाणच्या देवता आहेत. 81 कोटी 1,10,00,000. याच्या पलीकडे जो परमेश्वर आहे, या परमेश्वर, या सर्व देवतेच्या पलीकडे जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा हा मार्ग आहे. विश्व ब्रह्म, माया ब्रह्म, ब्रह्म आणि परमेश्वर ब्रह्म. तुर्य ब्रह्म ते. विश्वलाही ब्रह्म म्हटलं, चैतन्य मायालाही ब्रह्म म्हटलं, ब्रह्म्यालाही ब्रह्म म्हटलं आणि परमेश्वरालाही ब्रह्म म्हटलं. तुर्य ब्रह्म. चौथे ब्रह्म म्हणजे परमेश्वर. त्या परमेश्वराचे आम्ही आहोत.
तव वाकुडी म्हणितले तो नित्य नैमित्तिक कर्म करिता काही न पविजे. महत्वाचा प्रश्न आहे. वाकुडे दायंबस दाई भट्ट त्या रेमाईशेला म्हणतात, असा जो तुमचा परमेश्वर आहे तो नित्य नैमित्तिक, जे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म करत असताना काही न पविजे, काही त्याचं पावन होत नाही का? नित्य आणि नैमित्तिक कर्म करत असताना त्या परमेश्वराची प्राप्ती होत नाही, असं वाकुडे दायंभट्ट रेमाईशेला म्हणतात. रेमाईसे म्हणितले नित्य नैमित्तिके काम्ये निषेधे ऐसे चतुर्विध कर्म. आता याच्यामध्ये कर्माची 4 गती सांगितल्या तिने. नित्य कर्म, नित्य कर्म जे दररोज करल्या, नित्य म्हणजे जे करणंच आहे, जेवण करावंच लागेल, झोप घ्यावीच लागेल, मलमूत्र विसर्जन करावंच लागेल, हे नित्य कर्म. याच्याशिवाय पर्याय नाही. याला तर अवरोध करता येत नाही, नाही तर आपण जगू शकणार नाही. नित्य कर्म. नैमित्तिक कर्म, नैमित्तिक व्यवसाय करणं, व्यापार करणं, शेतीकाम करणं, मजुरी करणं, हे नैमित्तिक कर्म. हे कर्म कसे आहेत? नैमित्तिक, निमित्त. पोट भरायचंय म्हणून करायचंय, पोट भरायचंय, संसार चालवायचा आहे म्हणून हे कर्म करावे लागतील, आहे की नाही? घरी जनावर आहे तर पाणी पाजावं लागेल, चारा टाकावं लागेल, चारायला न्यावं लागतील, खोट्याला आणून बांधावं लागतील, खोट्याचे सोडावं लागतील. हे नैमित्तिक कर्म. हे नित्य कर्म नाहीत, हे नैमित्तिक कर्म आहेत. कोणी पाहुणा आला उठावं लागेल, बसायला टाकावं लागेल, चहा द्यावं लागेल, पाणी द्यावं लागेल, जेवण द्यावं लागेल. नैमित्तिक कर्म, हे नैमित्तिक कर्म. नित्य नैमित्तिक काम्ये म्हणजे जिथे आशा आहे, कामना ठेवून जे कर्म केले जातात ते काम्य. आशा ठेवून. निरर्थक कोणीच कोणतं काम करत नाही, निरर्थक कोणीच काम करत नाही ना. प्रत्येकाला त्या कामामागे इच्छा आहे काहीतरी मिळावं, त्याला म्हणलेले कामना. कामना. मग कामना प्रसिद्धीसाठी बी आहे, पैशासाठी बी आहे, दोन्हीसाठी, सुखासाठी बी आहे. हे राजकारणी लोक रात्रंदिवस जे पायाला भवरा लावून पळतात, प्रसिद्धीची कामना, सत्तेची कामना, पैशाची कामना, लोभ. कशाचा? नाव काय त्याला? गोंडस समाजसेवा. नाव फार गोंडस, समाजसेवा. काम्य. आणि निषेधे म्हणजे जे निषेधलेले आहेत, करायला सांगितले नाही, असे जे कर्म केले जातात, करू नये. मौन राहावं, कानाने ऐकू नये, तोंडाने बोलू नये आणि डोळ्याने पाहू नये. वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट बोलू नये. हे निषेधपर कर्म आहेत, निषेधलेले, करू नयेत. ज्याला कळालं तो करत नाही आणि ज्याला नाही कळालं तो करत राहतो. निषेध. 4 प्रकारचे कर्म. ऐसे चतुर्विध कर्म त्यांत. याच्यामध्ये नित्य नैमित्तिक कर्मी ती प्रतिदिनीची प्रतिवाया परिहारा गेली. हे वाक्य देवाने कुठं वापरलं? कधी? हे स्वामींच्या मुखातलं वाक्य आहे.
नित्य नैमित्तिक ती प्रतिदिनीच्या प्रतिवाया परिहारा गेली. ही स्वामींनी उद्गारलेलं वाक्य आहे. चरित्र वाचले ना तुम्ही? लीळा चरित्रात 133 नंबरची लीळा आहे उत्तरार्धात. माईंबट्टा उदग्रहणिका पूर्वक बोधदा. माईंबट्टाचा सिद्धांत होता, अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐशी काही प्रतित्यात. हा प्रश्न देवाने माईंबट्टाला केला. माईंबट्टाने त्याच्यावर उत्तर दिलं, कर्म कीजे कर्मातो अंतःकरण शुद्ध होय, शुद्ध अंतःकरणे वैराग्य उपजे, वैराग्य उपजे त्याच्यावर ज्ञान आणि मग मोक्ष. कर्म करायला पाहिजे, कर्मवादाचा सिद्धांत होता. त्याच्यावर देवाने हे उत्तर दिलं माईंबट्टांना. तोच प्रश्न या चाटेंचा होय कुमारी रेमायसेला, आणि वाकुडे दायंबासांचं तेच म्हणणं आहे. म्हणून रेमायसा त्याच पद्धतीने त्याला उत्तर देते. आता नित्य नैमित्तिक कर्मे, नित्य म्हणजे जे दररोज करावेच लागतात. नैमित्तिक म्हणजे प्रासंगानुरूप, प्रसंगानुरूप केली जाणारी कर्म. ते प्रतिदिनीच्या म्हणजे दररोजच्या प्रतिवाया परिहारा गेली. जे पुण्यरूप कर्म आहे त्याने पुण्य निष्पन्न होईल, पापरूप कर्म आहे ते पापरूप कर्म निष्पन्न होतील. दोन्ही क्रिया निष्पन्न होतील. एका कर्मामध्ये 2 क्रिया निष्पन्न होतात. एका कर्मामध्ये, एक क्रियेमध्ये 2 क्रिया निष्पन्न होतात, गोमटे रूप आणि ओकटे रूप. आणि मग ती जी निष्पन्न झालेली प्रक्रिया आहे तिचा परिहार करण्याकरताही जे तुम्ही चांगले कर्म करता ते संपतात, शिल्लक राहत नाही. माग काही शिल्लक राहत नाही. प्रतिवाया परिहारा गेले. जो प्रतिवाय निर्माण झाला, जो क्षेद निर्माण झाला, जे पाप निर्माण झालं, त्याचा परिहार करण्याकरता केलेलं चांगलं कर्म खर्च पडतं, शिल्लक राहत नाही. जे गोमटेरूप क्रिया होती ते ओकटेरूप क्रिया संपवण्यासाठी ते कर्म संपून जातं, माग शिल्लक राहत नाही. एके काम्यती फळास गेली. आणि जे कामना ठेवून कर्म केलं त्याचं फळ प्राप्त होतं. देवतेकडे मागा की देवाकडे मागा, कामना ठेवून जे केलं त्याचं फळ निष्पन्न मिळणारच. निषेधिती निर्यास गेली. जे निषेधलेले आहे, करू नये ते काम केलं, खोटं बोलले, हिंसा केली, मांसाहार केला, अपयपान केलं, विश्वासघात केला, वर्मस्पर्श काढले, चोऱ्या केल्या, की काय होणार? निर्य नरक निष्पन्न होणार. जे करायला सांगितलं नाही ते केलं की काय होणार? निर्य निष्पन्न होणार. निषेधलेले कर्म आचरण केले की नरक निष्पन्न होणार. तरी ईश्वरी कवन कर्मार्पिले हे सांगा. मग रेमाईसा म्हणते की तुम्ही देवाला कोणतं कर्म अर्पण केलेले ते सांगा. आता इथे सुद्धा तुम्ही लोक जी देवाला विडे ठेवता तेव्हा देवाकडे जे मागता शिल्लक राहण्यासाठी काय? देवानी तर प्रत्येक क्रिया अहेतुक करायला सांगितली ना. अहेतुक, कुठलाही हेतू न ठेवता निष्काम भावनेने कर्म करणं तर देव भेटेल. हेतू ठेवून केलं तर देवाकडे जात नाही. ज्या हेतूसाठी केलं ते कर्म त्या हेतूमध्ये ते संपून जात. आलं का लक्षात? इथं बसलेले सर्वजण लक्षात ठेवा,
ज्या हेतूने तुम्ही देवाला विडा वाहिला, ज्या हेतूने तुम्ही अन्नदान केलं, ज्या हेतूने तुम्ही तीर्थयात्रा केली, तो हेतू साध्य होईल, तो हेतू साध्य होईल. पण देव भेटेल का? ही क्रिया करता करता तुम्ही निर्हेतुकवर जाणार. ही क्रिया करता करता तुम्ही निर्हेतुक क्रिया करू शकता, एकदम निर्हेतुक क्रिया होत नाही. परंतु ही सवय लावावी लागेल आधी विधी करण्याची. विधी करता करताच निर्हेतुक क्रियावर तुम्ही जासाल. ती सवय लागता लागता, एकदम सवय लागत नाही. म्हणून देव काही जरी आलं, देवाला विड जरी ठेवायचं, काही मागू नका. देवा तू सांगितलंय म्हणून हा सगळा विधी मी करतोय. अन्नदान निर्हेतुक करा, दान निर्हेतुक करा, तीर्थयात्रा निर्हेतुक करा, तर तुम्हाला त्याच्यापासून लाभ जास्त होईल. म्हणून इथे त्यांनी तेच म्हणले, काम्ये ती फळा गेली. ती ईश्वरासाठी, ईश्वराने विहिलेलं विधी. तो प्रेम मागणं, त्याच्यात काय स्वार्थ आहे तुमचा? आत्म्याचा उद्धार व्हावा स्वार्थ सांगितलंच देवाने. आत्मकल्याण व्हावा स्वार्थ, हा ना. मग तरी ईश्वरी कवन कर्मार्जनार पिले ते सांगा. म्हणून रैमाईसा वाकोडे दायम भट्टाला म्हणते, तुम्ही देवासाठी काय केलं, असं कोणता आहे विधी सांगा, देवासाठी काय केलं. आन ते उगेच राहिले, कारण ते विद्वान आहेत, ते काही अज्ञान नाही आहेत. हे जे प्रमाण दिले रेमाईसेने, ते प्रमाण पूर्णपणे वाकोडे दायम भट्टांना परिपूर्ण कळाले, त्यांना ते बरोबर समजले. त्यामुळे ते शांत बसले, त्याच्यावर घडवणे मडवणी काही केली नाही. मग म्हणतले साच, ते मग म्हणाले हे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. वाकोडे दायम भट्ट काय म्हणाले कुमार रामेश्वरला, तुम्ही जे सांगितलं हे बरोबर आहे. ईश्वरी अर्पे ऐसे कर्म न देखो. ईश्वराला कर्म अर्पण केलं असं काही कोणी दिसत नाही. काही ना काही कामना घेऊनच आपण देवाकडे जातो. काहीतरी आपलं मागणं आहे देवाकडं, किंवा काहीतरी पिढा तरी जाऊ दे, इडा तरी जाऊ दे, पिढा तरी जाऊ दे, काहीतरी मागणं आहे. त्याच्याशिवाय दिसत नाही जीव. ऐसे प्रत्ययाले, असं दायम भट्टांना, वाकोडे दायम भट्टांना परिपूर्ण प्रत्ययाला आलं, परिपूर्ण त्यांना कळालं की याच्याशिवाय कोणी नाहीच आहे. कोणी ना कोणी काही ना काही मागतोच. देव म्हणतात आम्ही द्यायला तयार आहे. भोगावते कैवल्य दान फो करिले. सोमवार होता, अपार जन लोटलासे. म्हाळायशीचं यात्रा भरलेली होती. हजारो लोक नदीच्या पात्रावर, गंगेवर, आणि ते दृश्य पाहून देव रामदेव, सारंग पंडित शेजारी, काय लोकांचा भाव आहे, काय लोकांची श्रद्धा आहे की भक्तीचा पूर ओसंडून वाहतो आहे, असं ते देवाला म्हणतात. देव म्हणतात त्याच्यात कोण आहे असा श्रद्धावान, भक्तिवान? हे सगळे दृष्टार्थी आहे. हे सर्व जी इथे जमा झाले ते हजारोच्या संख्येने, हे सगळे कोण आहेत? दृष्टार्थी आहे. लौकिक जीवनातलं काहीतरी मागण्यासाठी आले. देव भेटावा, देव व्हावा हे मागण्यासाठी इथं कोणी आलेलं नाही. ते म्हणतात असं कसं? एवढा अपार जन लोक दाटलेला आहे, एवढी गर्दी इथे आहे, आणि तुम्ही असं म्हणता कसं? देव म्हणतात परीक्षा घ्यायची का तुम्हाला? परीक्षा पाहिजे? हो. स्वामी आचार्याला म्हणतात जा, हे जे हजारो लोक आहेत त्यांच्यामध्ये जे गंगेच्या किनाऱ्यावर, तिथे जाऊन दिंडोरा द्या, मोठ्याने आरोळी द्या. काय द्या आरोळी? येत कैवल्य दाने कालासी, तो घाया घाया कैवल्य देत असे. इथे जाऊन सांगा, इथे कैवल्याचा दाने आलेला आहे,
कैवल्य दान देण्यासाठी कैवल्याचा दानी आलेला आहे आणि तुम्ही किनाऱ्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत सांगत चला, ओरडत जा. जसं आपण भोंगा लावून गावामध्ये प्रचार करतो किंवा देवडी देतो, दवंडी, तसं तुम्ही दवंडी द्या सगळ्यांना. नागदेवाचार्य भोगावत्या किनाऱ्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत मोठमोठ्याने सांगत गेले, इथे कैवल्यदानी आला असे, तो कैवल्य देत असे. घाया घाया कैवल्य देण्यासाठी होता वेळ आहे. ज्याला कैवल्यदान पाहिजे असेल त्यांनी देवाकडे यावं. सर्वांनी ऐकलं, सर्वांनी ऐकलं, एकही आलं नाही. एक लोळा पांगळा आला फक्त. आता तो मनुष्य देहयुक्ता जीवा देवाची आठ पिंडस्थीची परिपूर्णता पाहिजे तर उद्धार. आता ते असं आलं की पिंडस्थी अपूर्ण आहे, पिंडस्थ नाही पूर्ण. मग तिथे पाय सारंग पंडिताला दाखवलं, पहा प्रत्यक्ष घ्या अनुभूती. आलं का कोणी? एक आला लोळा पांगळा, त्याला देवानी स्थिती सोडली त्याच्या मापाच. असा जीव आहे. हजारो लाखोंची जी भीड दिसते, कोण कशासाठी आलाय, कोण कशासाठी. तसं आपण म्हणतो यात्रेमध्ये हौसे नवसे गवसे 3 पद्धतीचे लोक असतात यात्रेमध्ये. काही हौशीने गेलेले, काहींनी नवस केलेला, आणि काही गवसे म्हणजे काय मिळतं गर्दीमध्ये पाकिट मारायला, चोऱ्या मारे करायला, गर्दीचा लाभ फायदा घेऊन. असे 3 पद्धतीने लोक जातात गर्दीत. तशी ही गर्दी आहे या यहलोकामध्ये, ही अशी गर्दी आहे. पण दर्दी कोणीच नाही. गर्दी तर भरपूर आहे पण दर्दी कोणीच नाही. गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचा आहे ना. आवड असलेला, चाड असलेला तो महत्वाचा आहे. मग रे माई साते म्हणितले तरी आई तो कायसे न पाविजे. असा जो परमेश्वर आहे, जो असा देव आहे चैतन्य परमेश्वर, असा जो देव आहे तो कशाने प्राप्त होईल, कशाने मला भेटेल, ते तुम्ही मज सांगावे. ते तुम्ही मला समजून सांगा. असा जो परमेश्वर आहे तो मला भेटेल ते मला तुम्ही समजून सांगा. तो रे माईसी म्हणितले ते आम्ही नेनो, जाणून नेने तो सदैव. रेमायशीला माहित नाही असं नाहीये, पण तिथे शेजारी आपले गुरु आहेत, आचार्य आहेत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, ज्यांचं शिष्यत्व आपण स्वीकारलेलं आहे. ते विद्यमान असताना आपण अधिक वृत्ती करायची नाही. हा विचार ठेवून ती काय म्हणाली, आम्ही नेनो. मी जाणत नाही याचा अर्थ ती जाणत नाही असं नाहीये, ती जाणतीये. तरी सुद्धा हा जो भाव आहे, सगळं समजत असून मला काहीच समजत नाही हे म्हणणं, याच्यासाठी खूप मन मोठं लागतं. याच्यासाठी खूप मन मोठं लागतं की नाही मला काही समजत नाही, मला काही कळत नाही. जाणून नेने तो सदैव, तोच टिकतो सदैव, तोच खरा खुरा ज्ञानी आहे. भरलेला घड्याचा आवाज होत नाही आणि अर्धवट भरलेला घडा असेल तर त्याचा आवाज होत राहतो. आपण उथळ पाण्याला खळखळाट. थोडंफार काही शास्त्र अवगत झालं, ब्रह्मविद्या प्रकांड पंडित, काय काय अजून काय काय उपमा आहेत, बरेच उपमा आहेत. परिपूर्ण जो भरलेला आहे तो म्हणतो मला काही समजत, मला काहीच येत नाही. तो स्थिर आहे, तो उतावीळपणा करत नाही. ते आम्ही नेनो ते भट्टोबास जाणे ती. हीच तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे चैतन्य परमेश्वर तो कसा प्राप्त होईल त्याचं उत्तर भट्टोबास देतील. आमचे जे गुरु आहेत ते तुम्हाला याचं उत्तर देतील.
ती म्हणितले ते के असती. वाकुडे दाय भट्टांनी विचारले ते कुठे असतात? ना ते निंबा असती, निंब्याला आहेत. तरी आता कवन करुणी तुम्हीच सांगा. म्हणून दंडवत करुणी घरा घेऊन गेले. आता ते निंब्याला जर आहेत तर मी तर तिथं पोहोचू शकत नाही, आणि मला तर हे जिज्ञासा आहे. आता ही माझी जिज्ञासा वाढलेली आहे. मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगितल्याशिवाय मला आता माझं जे मन तळमळ करतंय, माझ्या जे उत्सुकता वाढलेली आहे ती उत्सुकता तशी शमणार नाही. याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून कुमरे रे मैसेला वाकुडे दाय भट्ट आपल्या घरी घेऊन गेले. त्यांनी आपल्या घरी घेऊन गेले त्यांना. मग दंडवत करुणी घरा घेऊन गेले. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ज्याच्याकडून ज्ञान घ्यायचंय, ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायचंय त्या व्यक्तीला, त्या ज्ञानदात्याला तुम्हाला काय करावं लागेल? आधी प्रसन्न करावं लागेल सेवेने. जसं तुम्हाला ज्या क्रियेने त्याला प्रसन्न करता येईल त्याला आधी प्रसन्न केलं पाहिजे, आणि मग श्रद्धापूर्वक नमस्कार घालून दंडवत घालून मग जे कळत नाही, ज्या गोष्टीचा आपल्याला संदेह आहे किंवा जे अज्ञान आहे ते नंतर आपण त्याला विचारलं पाहिजे. हा विधी, हा यथोक्त विधी. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शंकेचं निरसन केलं तर ते ज्ञान तुमच्या हृदयापर्यंत जातं. तर बाबा कुठे दिसले? बाबा ह्या असा प्रश्न सांगा, उत्तर मला शंका सांगा. आता बाबाला वाटतं संभावनी की बाबा सांगायला नाही सांगावं, ती समज दिली काही बाबाला काही येत नाही, बाबाला काही कळत नाही. मी त्यांना विचारलं, त्याने काही सांगितलं नाही, बाबाला काही येत नाही. कुठेही उभं राहून किंवा फोनवर कुठल्याही शंका विचारतात. शास्त्रातल्या विधी असा आहे की तुम्ही समोर जायला पाहिजे, 5 दंडोत घातले पाहिजे, काही क्रिया करून त्यांना संतुष्ट केलं पाहिजे, आणि मग आपली ती ज्ञानाची तहानभूक आपण भागवली पाहिजे. हा विधी सरळ. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांना प्रार्थना केली, आई तुम्ही माझ्या घरी चला. दंडोत घातले, प्रार्थून मग त्यांना घरी घेऊन गेले. मग तया निर्धार देखो, आणि त्याचा तो निर्धार पाहून वाकुडे दाय भट्टांचा की नाही, खरंच यांना ज्ञानाची भूक लागलेली, खरंच यांना हे ज्ञान श्रवण करण्याची जिज्ञासा लागलेली आहे. आणि तो निर्धार पाहून कुमरे रे मैसेने दिसा चौ रे मग करुणी चौ देम रे मायशी त्याशी धर्म सांगितला. त्याची वाट पाहिली, लगेच नाही सांगितलं, त्याची परीक्षा घेतली. खरंच याला खरंच यांना हे ज्ञान घ्यायचंय का वरवर जाणून घ्यायचंय? यांना खरंच हे ज्ञान घ्यायचंय का वरवर जाणून घ्यायचंय? सात्विकाची परीक्षा ती 12 वर्ष पहावी. तामसाची रज प्रकृतीचा जो आहे त्याची परीक्षा 9 वर्षे, आणि तामसाची विभाग करावा. तर त्याच्यात 12 महिने घ्या, 9 महिने घ्या, 3 महिने घ्या, तसं परिमाण द्यायचं तसं द्या. तस त्याची परीक्षा पाहिली त्याने प्रेमाची, की खरंच याला जाणून घ्यायचंय का देव. मग 4 दिवस तिथे थांबली त्याच्यासाठी. नाही तर आधीच काय देवाचा गावोनी गावा जावे, उपेने न करावे, एका घरी मुक्काम करायचा नाही. त्याच्यासाठी 4 दिवस थांबली तिथे. आणि मग त्याशी धर्म सांगितला. आणि मग वाकुडे दाय भट्टांना कुमरे रे मैसेने हा परमेश्वर चैतन्य, परमेश्वर कसा प्राप्त होऊ शकतो याचं ज्ञान वाकुडे दाय भट्टांना केलेलं आहे.
कुमरे रेमायच्याने. अगदी ते सांगितलं मला कळत नाही. आणि त्याची जिज्ञासा पाहून मग तिच्या घरी गेली, 4 दिवस वाट पाहिली आणि मग त्यांना हे शास्त्र निरूपण केलेलं आहे. मग भट्टोपासापाशी घेऊन आली आणि मग त्यांना सगळा उपदेश करून आचार्यांकडे ते घेऊन आल्या. भेटी झाली आचार्यांची, वाकुडे दाई भट्टांची भेट झाली. अवघे मागील सांगितले. सगळं मागचं जे आहे, जो घडलेला वृत्तांत आहे, तो सगळा कुमरे रेमायच्याने सविस्तर वर्णन केला. मग तेही भिक्षा केली आणि मग त्यांनी लगेच वाकुडे दाई भट्टांनी संन्यास घेतलेला आहे. स्मृतीस्थळ आपल्याला जी जी स्मृती आपण पाहतोय, आपल्याला काय दिग्दर्शन करते, आपल्याला काय मार्गदर्शन करते स्मृती? लगेच लगेच तात्काळ, महिना 2 महिने वाट नाही पाहिजे. कारण जीवन हे पाण्याचा बुडबुड आहे. माई भट्टांनी काय विचार केला? हातावर ढेकूळ घेतलं, पाणी घेतलं, विरघळलं. माई भट्टांनी विचार केला लगेच. त्यांनाही बोध झाला, त्यांनी पण हा विचार केला. 1 वर्षाने अनुसरू, सगळी व्यवस्था लावू, संसाराची, प्रपंचाची, सगळ्या व्यवसायाची, आणि मग संन्यास घेऊ. पुन्हा दुसरं मन म्हणतं वर्षाचं काय भरोसा, 9 महिने, 9 महिन्याचा काय भरोसा, 6 महिने, 6 महिन्याचा काय भरोसा, 3 महिने, 3 महिन्याचा काय भरोसा, महिना, महिन्याचा काय भरोसा, 3 आठवडे, 3 आठवड्याचा काय भरोसा, 2 आठवडे, 2 आठवड्याचा भरोसा काय आठवडा, आठवड्याचा काय भरोसा 1-2 दिवस. आपण 1-2 दिवसाचा काय भरोसा आहे असंच निघू, घरी जाऊ, काही समजून सांगू आणि मग निघू. पुन्हा विचार केला, घरी जाता जाता ठेच लागली, साप चावला, मध्येच मेलो, काय भरोसा, घरी तरी पोहोचेल म्हणून. घरी मी पोहोचेल याची सुद्धा शाश्वती नाही. म्हणून आहे त्या स्थितीत, आहे तिथूनच माईम भट्ट विचार केला, स्वामीकडे जर अनुसरलो तर शेजारी गाव आहे, सोयरे धैर्य आपल्याला राहू देणार नाही सन्निधानामध्ये. केशरदासासारखी आपली अवस्था होईल, सगळे घेऊन जातील बळजबरी करून आपल्याला. त्याच्यापेक्षा परमेश्वरपूर रुद्धपूरला देवाने देव सांगितलं, गोविंद प्रभू, तिथे जाऊन अनुसरण घेऊ. आणि तो विचार करून रुद्धपूरचा प्रवास करायला त्यांनी सुरुवात केली. विघ्न भरपूर आले पण निश्चय ठाम आहे. विघ्न भरपूर आले तरी निश्चय ठाम होता. आपल्या ध्येयापासून, संकल्पापासून माईम भट्ट माग फिरले नाही, काही नाही हो. त्यांनी विचार केला का, घरी पत्नी आहे, मुलं आहेत, शेती आहे, बाडी आहे, सावकारकीचा व्यवसाय आहे, एवढं लोकांचं येणं आहे, एवढा प्रचंड पैसा आहे, काही नाही, घेणाऱ्याने त्यांनी सोडलं एका क्षणात. आत्महितासाठी, शेवटी काय, आत्महित, आणि तो महत्वाचा विचार आहे. स्मृती जेवढे आपण ऐकू तिथे हाच विचार आलेला आहे. प्रत्येक स्मृतीमध्ये, प्रत्येक स्मृती आपल्याला हेच सांगते. आटणे गदो नायक दर्शन प्रकाशी, माईम भट्टी अपरितोष करणे. गदो नायक जे रामदेव राजाच्या दरबारीचे भांडारी, खजिनदार, कोषाध्यक्ष, देवगिरीच्या रामदेव यादवांचे गदो नायक हे भांडारी आहेत, म्हणजे खजिन्याचे मालक. सगळी संपत्ती त्यांच्या ताब्यामध्ये आहे.
कोषाध्यक्ष ते गदो नायक. त्यांचं गाव इथं जवळ नेवरगाव. गदो नायकाचं गाव नदीच्या पलीकडे नेवरगाव. आणि त्यांची आणि माईभट्टांची अटनक्रमे भेट झालेली आहे. आणि भेट झाल्यावर माईभट्टांना गदो नायक भेटल्याचा अपरितोष इतका आनंद झालेला आहे. काय म्हणले देव? एकमेका भेटलिया हे भेटलियाचा पाड जाई. परमेश्वराचे दोन जीव साधक जर एकमेकाला भेटले प्रेमाने तर हे भेटलियाचा पाड जाई. प्रत्यक्ष ईश्वर भेटले इतकं पुण्य दोन साधक जर एकमेकाला आलिंगन देऊन भेटले तर तो लाभ जात होतो, तो लाभ होतो. इतका आनंद त्या भेटीमध्ये आहे. म्हणून माईभट्टांना तो आनंद झालेला आहे. एक दिवस माईभट्ट आटना गेले होते. आटण्याला माईभट्ट गेले. ते के ठाई विजनी बैसले असती. एका जागी बसून ते चिंतन मनन करतायत माईभट्ट. तो मार्गे जाता गदो नायकी दुरून देखिले. आणि गदो नायक रस्त्यांनी जात होते. आणि गदो नायकाने दुरूनच ते घोड्यावर बसलेले आहेत. गदो नायक हे घोड्यावर बसून निघालेले आहेत. त्यांनी घोड्यावरूनच पाहिलं की माईभट्ट बसलेले. घोड्यावरून उतरले. माईभट्टांना जसं पाहिलं तसं गदो नायक घोड्यावरून खाली उतरले. माईभट्टाशी साष्टांग दंडवत घातले. गदो नायकाने माईभट्टांना साष्टांग दंडोत घातले. नुसता दंडोत केला नाही तर साष्टांग दंडोत घातले. पुसिले क्षेम कुशल, क्षेम वार्ता विचारपूस केली. तुम्ही कोण महात्मे? आणि त्यांना म्हणतात तुम्ही कोण महात्मे आहात? तो माईभट्ट मौन न भंगतीची. माईभट्टाने मौन धरलेलं आहे. ते काहीच बोलायला तयार नाही. आणि गदो नायक दंडवत करून निघाले. आता बोलत नाही असं पाहिल्यावर पुन्हा दंडवत केला आणि निघायला लागले. माईभट्ट गदो नायका ते ओळखतीची. गदो नायकाने ओळखलं माईभट्ट आहेत, पण माईभट्ट त्यांना ओळखत नव्हते गदो नायकाला. माईभट्टाने गदो नायक हे गदो नायक आहेत हे काही ओळखलं नाही. तो मागिला कडून तयाचा बडवा येतू देखिला. मागिला कडून त्याच्या मागून गदो नायकाचा सेवक त्याला येताना त्यांनी पाहिलं. मग सावमे जाओ तया ते पुसले. आणि त्या सेवकाला माईभट्ट विचारतात हे घोड्यावर जे सत्पुरुष आलते ज्यांनी आम्हाला दंडवत घातले, आम्हाला विचारलं तुम्ही कोण? आम्ही काही बोललो नाही, ते गेले, ते कोण होते नेमके? तर वो हा हे को तेने म्हणितले हे गदो भांडारी. हे रामदेव यादवांच्या दरबारातले भांडारी आहेत, खजिनदार आहेत. हे तुलेने माईभट्टाशी अपरितोष वाटला. आणि ते ऐकून माईभट्टांना खूप आनंद झाला. मग म्हणू लागले आहा कटकटा. मग स्वतःला दोष देऊ लागले. अरे 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 मी पापिया, मी पापी आहे. बोलता का तरी याते गोसाव्याची लिळा पुसता. मी जर बोललो असतो, माझं मौन थोडा वेळ मी भंग करून चर्चा केली असती तर निदान स्वामींच्या काही लीळा मला श्रवण करायला मिळाले असते. कारण देव 1 महिना गदो नायकाच्या घरी राहिले. किती दिवस राहिले? 1 महिना गदो नायकाच्या घरी नेवरगावला देव राहिले. 1 महिन्यात किती लीळा झाल्या असतील त्या निदान मला काही कळायले असत्या गदो नायकाकडून.
यावरी मायंभट्टी प्रास्ताविक वाक्य म्हणितले. आणि या वेळेला मग मायंभट्ट स्वतःच एक वाक्य त्यांनी त्यावेळेला उच्चारलेलं आहे. अपरीक्षण कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षम. अपरीक्ष न कर्तव्यम, कोणतीही गोष्ट अपरीक्षम म्हणजे पाहिल्याशिवाय, तिची अनुभूती घेतल्याशिवाय करू नये. कोणत्याही गोष्टीची क्रिया जी करायची जर आपल्याला माहीत नसेल तर ती जाणून घेऊन आपण ती क्रिया करायला पाहिजे. कर्तव्यम सुपरीक्षितम, जे करायचंय त्याची पूर्णपणे ओळख पाळख करून घ्या, समजून घ्या, जाणून घ्या आणि मग ते करा. पश्चाद होती संतापो ब्राह्मणो नकुलो यथा. पश्चात भवती संतापो, आणि ते होऊन गेल्यानंतर नंतर माणसाला पश्चाताप होतो. जाणून न केल्यामुळे, ओळख करून न करून घेतल्यामुळे पश्चाताप होतो. त्याला उदाहरण दिलं, ब्राह्मणो नकुलो यथा. जसा तो ब्राह्मण ज्याने न पाहता, न काही मागचा पुढचा विचार करता डोक्यावर जे पाण्याचे हांडे होते आणि ते दरवाज्यामध्ये मुंगूस आलं, त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, आणि त्याने पाहिलं की आपल्या लहान लेकराला या मुंगसाने खाल्लं की काय. त्यांनीच पाळलेलं मुंगूस हे. मागचा पुढचा विचार न करता ते हांडे त्याच्या अंगावर टाकले. ब्राह्मणे घरी त्याने मुंगूस पाळलेलं आहे, स्वतःच पाळीव मुंगूस, आणि घरामध्ये त्याचंच लहान लेकरू आहे, आणि त्या लहान लेकराला झोपून तो पाणी आणायला गेला विहिरीवर. स्त्री, ब्राह्मण म्हणजे ती पुरुष नाही तर ती स्त्री आहे, ती घरी पाणी आणायला विहिरीवर गेली. हांडे घासले, पाणी भरलं, एका एक दोन हांडे डोके घेऊन ती येते. आणि ती गेल्यानंतर लेकरू जमिनीवर झोपवलेलं होतं. मोठा भुजंग आला, घरामध्ये घुसला, आणि त्या लहान लेकराकडे तो जायला लागला. त्या मुंगसाने पाहिलं आणि त्या मुंगसाने त्या भुजंगाशी हे करून त्या भुजंगाला, त्या सापाला, नागाला मारलं, त्याचे खांडोळे केल्या, आणि मोठ्या पुरुषार्थाने दरवाजामध्ये आपल्या मालकिनीची वाट पाहत बसला की आता आपली मालकीण येईल आणि आपण जे काही त्याचं संरक्षण केलंय निदान ती प्रेमाने आपल्याला चोंबाळेल, बोलेल काहीतरी, या हेतूने ते बिचार दरवाजामध्ये बसलं आपल्या मालकीणची वाट पाहत. आता ती डोक्यावर हांडे घेऊन आली, दरवाजा उघडला, ते दरवाज्यातच बसेल होतं, त्याच्या तोंडाला पूर्ण रक्त लागलेलं होतं त्या सापाचं, आणि तिने काही मागचा पुढचा विचार केला नाही त्या ब्राह्मणींनी की काय झालेलं असेल, काय घडलेलं असेल. त्याच्या तोंडाला रक्त आहे म्हणजे निश्चित यांनी आपल्या लेकराला मारलं, आपल्या लेकराला यांनी मारलं, लहान लेकरू एकदम. म्हणून डोक्यावर जे हांडे होते दोन, ते दोन्ही हांडे त्या मुंगसांच्या अंगावर टाकले. आता ते हांडी पाण्याने भरलेले, चरफडून किकाळते, त्याने आपले प्राण सोडले. तशी मध्ये घुसली, मध्ये जाऊन पाहते तर लेकरू हसतंय, खेळतंय, बागडतंय, पण लेकराच्या आजूबाजूला सापाचे खांडोळे पडलेले पाहिले, आणि मग पश्चाताप करायला लागले. अरे अरे अरे, की जर माझ्या घरात हे जर आज नसते, याला मी पाळलेलं नसतं, तर माझं लेकरू या सापाने साप दंश करून मारलं असतं. मी काही मागचा पुढचा विचार केला नाही, कुशाला डोक्यावरचे हांडे त्या आपल्या पाळलेल्या लाडक्या प्राण्यावर, त्या मुंगसावर मी टाकले. म्हणून हे वाक्य मायंभट्टांनी इथं वापरलेलं आहे. परीक्षण कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम. गदो नायकासारखा ज्याला परमेश्वराचं सन्निधान लाभलं, ज्याच्या घरी परमेश्वर त्यांच्या विनंतीवरून 1 महिना राहिले, असा हा सदैवाचा भाग्याचा भक्त जीव आहे. त्याच्याशी मी बोललो नाही, मौनच राहिलो. मी बोलायला पाहिजे होतं, मी चर्चा करायला पाहिजे होती, निदान काही शास्त्र, काही लीळा मला त्या निमित्ताने त्याच्या मुखातून ऐकायला मिळाले असते. म्हणून उद्वेगाने हे वाक्य त्यांनी बाहेर काढलं.
पश्चात भोवती संतापो ब्राह्मणो नकुलो यथा. जशी त्या ब्राह्मणीची परिस्थिती झाली, त्या पाळीव प्राण्याला मुंगसाला मारून, आणि नंतरची पश्चाताप दग्ध झाली, तशी माझी पाळी आता झालेली. ती अवस्था माझी झाली. म्हणून विचारपूस करणं, चौकशी करणं, एकमेकाबद्दल आस्तेवाईकपणे चौकशी करा. तथा ईश्वर लीला श्रवणे प्रसादोकपूर्वक खे भट्ट जन स्वीकार भोजन. तैसेच माईम भट्ट आटनवेशेचे खे भट्टाच्या गावा गेले, डकले. खे भट्ट म्हणजे डकले, जे स्वामींच्या सन्निधानामध्ये होते, दावरवाडीचे हे भट्ट. त्यांच्या गावाला आटनक्रमे माईम भट्ट गेलेले आहेत. ते तयासी भेटी झाली. खे भट्टाची आणि माईम भट्टाची भेट झाली. माईम भट्टा हेतू, माईम भट्टाचा हेतू आहे जे गोसाव्याच्या लीळा शोधाव्या. कारण आचार्यांनी आज्ञा केली, कच्चा खरडा लिहून झाल्यानंतर ज्याच्या अनुभवीच्या जया तया जे विद्यमान आहेत गंगा तीरावर, तया ते जाऊन पुसाविया. आचार्यांची आज्ञा होती की जो भक्त विद्यमान आहे गंगा तीरावर, मी तर सांगितलंय, परंतु माझ्याही पेक्षा ज्याच्या त्याच्या अनुभवीच्या ज्या लीळा आहेत, त्याच्यासोबत प्रत्यक्ष ही घटना घडलेली आहे, त्याला विचारून तुम्ही आणखी याच्यामध्ये भर घाला आणि ही लीळा तुम्ही साकार करा. ही चरित्र स्वामींचं तुम्ही लिहा. या उद्देशाने माईम भट्ट तिथे गेलेले. हे भट्टांसोबत जे घडलेले आहेत ते त्यांना आपण विचारू आणि याच्यामध्ये त्याचं व्यवस्थित लिखाण करू. तो खे भट्ट कृषी करावया जाती. पावसाळ्याचे दिवस, पेरणीचे दिवस आहे, त्यामुळे खेई भट्ट जे आहेत ते शेतामध्ये औत हाकण्यासाठी जात आहेत. त्यांच्याकडे वेळ नाही आहे. माईम भट्ट तुम्ही बसा, मग मी तुम्हाला सांगतो. माईम भट्टांची तयारी जशी असेल, ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमध्ये माईम भट्ट सुद्धा लिहायला घ्यायला तयार आहेत. एवढी चरित्र साकार करत असताना माईम भट्टांची सुद्धा एवढी तळमळ आहे आणि एवढे अपार कष्ट घेण्याची त्यांची सुद्धा तयारी आहे माईम भट्टाची. म्हणून माईम भट्ट ते शेतामध्ये अवजार चालवत आहेत आणि माईम भट्ट त्यांच्या मागे चालतायत, विचारतायत त्यांना, आणि ते बोलतायत चालताना, आणि तो प्रत्येक शब्द माईम भट्ट नमस्कारून घेते. ते जे बोलत होते, आता आपण जर चालू गाडीमध्ये जर उभं काही करायला लागलं तर आपल्याला अक्षर नीट येत नाही, लिहिता नाही येत. आता चालू याच्यामध्ये चालता चालता ते लिहित आहेत. त्या अवता मागे ते चालतायत, त्या अवत हाकतायत आणि ह्या अवताच्या मागे माईम भट्ट चालतायत. आणि चालता चालता जे खेई भट्ट सांगतायत ते माईम भट्ट लिहून घेत आहेत. आणि ते लिहून घेत असताना प्रत्येक वाक्य उच्चारल्यानंतर माईम भट्ट नमस्कार करतायत खेई भट्टांना, की तुम्ही जे सांगता हे पुढे परमार्गाच्या उपयोगी जाणार आहे. हे तुम्ही सांगितलेलं वाक्य हे प्रमाण होणार आहे. म्हणून त्या वाक्याला सुद्धा त्या माईम भट्ट नमस्कार करतायत. एवढी अपार कष्ट माईम भट्टांनी लीळा चरित्र लिहित असताना घेतलेले आहेत. तया सरसे माईम भट्ट जाती. खेई भट्ट कृषी कर्म करीती. शेतातलं ते काम करतायत आणि माईम भट्ट तया मागा मागा गोसाव्याच्या लीळा पुसती. आऊत चालू आहे त्याच्या माग मागा माईम भट्ट चालतायत. खेई भट्ट सांगती. खेई भट्ट सांगायचे, त्या माईम भट्ट नमस्कारून घेती. ते वाक्य माईम भट्ट नमस्कार करून घेत होते. घ्यायचं सुद्धा कसं आहे, दुसऱ्याकडून जेव्हा आपण समजून घेतो तर कसं घ्यायचंय, किती श्रद्धेने घ्यायचंय, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. लक्षात ठेवा. समोरच्याकडून येणारं जे वाक्य आहे आत्मोद्धाराचं, ईश्वर प्राप्तीचं, तर त्या श्रद्धेने तुम्ही ते घ्या. काय म्हणलेलं आहे भगवद्गीतेत,
श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिय। ज्ञानात लब्ध्वा पराम शांती। जे घ्यायचंय ते ज्ञान तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या. घ्यायचं म्हणून घेऊ नका, घ्यायचं म्हणून घेऊ नका, तर ते घ्यायचे ते श्रद्धेने घ्या. त्या शब्दावर बी विश्वास ठेवा, सांगणाऱ्यावर बी विश्वास ठेवा, तरच त्या ज्ञानाचा लाभ होईल. पण घेताना श्रद्धेने घ्या. जे घ्यायचे ते श्रद्धेने घ्या. म्हणून माईम भट्ट जे सांगतायत, माईम भट्ट नमस्कार करतायत. वास्तविक तो शेतकरी आहे. माईम भट्टाची पात्रता कुठे, योग्यता कुठे, खेई भट्टाची योग्यता कुठे, तरी माईम भट्ट त्याला नमस्कार करतात. हे पण लक्षात ठेवा. ही सहजासहजी शक्य नाहीये. वरवर पाहता खूप सोपं दिसतंय, पण माईम भट्टासारखा जो आकाशाला गवसणी घालणारा प्रकांड पंडित आहे, आकाशाला गवसणी घालणारे ते माईम भट्ट, हे भट्टासारख्या यत्किंचित शेती काम करणारे साधकाला, त्याला ते वाक्य नमस्कार करून घेत आहेत. इरी कुदिशी माईम भट्टी म्हणेतले, खे भट्टो तुम्हासे प्रसादाची रोटी असे. कारट जिवंतपणे देवाने त्याचं कारट करून घेतलं, त्याचं पिंडदान करून घेतलं. खेई भट्टाचं ती जी रोटी आहे त्यांना दिलेली, जे असेल नसेल त्याच्या घरामधले सगळं घेऊन या, काही ठेवू नका. देवाने आज्ञा केली. खेई भट्टाच्या घरामध्ये जे काही आहे ते सर्व घेऊन या. भक्तजन आले, त्याची म्हातारी होती घर सांभाळायला. हे घुसले घरामध्ये, सगळे उतरंडी उचलली, जेवढे मडके गाडके जे काय होतं, डाळ तूप तांदूळ वेळी गूळ साखर सगळं पीठ सगळं भरलं उपरण्यामध्ये आणि गेले. थोड्या वेळाने खेई भट्ट आले. आईला विचारलं काय? आई म्हणते कोण ते बोडखे आले होती, सगळे केस काढलेले बोडखे, ते मध्ये घुसले बळजबरीने सगळं घेऊन गेले. खेई भट्टाने जाणलं की भरवसे नाही गोसावीच केली, की परमेश्वरानेच केलं आणि करण्यामागे परमेश्वराचा हेतू माझं हित व्हावं हाच आहे. ते पुढे खेई भट्ट माग, भक्तजन पुढा आणि खेई भट्ट माग पोचले पैठणला. देवाच्या पुढे येऊन विनत कंदर होऊन बसले. त्यांना कळालं की काय आपण चुकलोय, आपली काय चूक ती कळाली. आणि मग परमेश्वराने त्याच्यातले अर्ध धान्य त्याचं त्याला परत केलं आणि अर्ध्या धान्याचा उपहार निपजविला स्वतःसाठी आणि सर्व भक्तिजनासाठी. त्याच्या क्रियेचा स्वीकार केला आणि एक रोटी प्रसादाची खेई भट्टांना दिली. ती रोटी ती घेऊन आली. ती रोटी ती दररोज पाण्यामध्ये भिजवायची आणि ती पाणी प्रसाद म्हणून ती स्वीकार करायची. खेई भट्ट ती रोटी. चरित्र मोठं आहे ते पैठणचं. हो. तुम्हापासे प्रसादाची रोटी असे, ते मज धोनी पाणी पाजा. जे त्या प्रसादाच्या रोटीचं तुम्ही पाणी पिता, त्या रोटीचं पाणी मला पण प्यायला द्या प्रसाद म्हणून. तो तेही म्हणितले, आमचे काही घ्याल तरी पाजुनी. मग खेई भट्ट त्यांना म्हणतात, तुम्ही आमचं जर जेवण घेत असाल, आमची जर क्रिया स्वीकारत असाल, तर आम्ही तुम्हाला त्याचं पाणी पाजू. आमची क्रिया स्वीकारत असाल तर. माईम भट्टी म्हणितले, घे. माईम भट्ट म्हणतात काय हरकत नाही, मी तुमचं जेवण घेईल. मग ते प्रसादाची रोटी धोनी माईम भट्टा उदक पाजिले. ती जी रोटी परमेश्वराने दिलेली होती खेई भट्टांना, त्या रोटीचं पाणी काढून माईम भट्टांना पिण्यासाठी दिलेलं आहे. मग माईम भट्टी तयाचे काही अंगीकारिले. मग निघाले, त्याच्या क्रियेचा स्वीकार केला आणि मग खेई भट्टाच्या घरून दाववाडीवरून माईम भट्ट निंब्याला परत गेलेले आहेत. भट्टोबासा पाशी आले आणि पुन्हा आचार्यांच्या जवळ माईम भट्ट पोहोचले, अशी स्मृती आहे.